2026 जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा अंजनगाव या शाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांचा बालमेळावा आयोजित केलेला आहे आणि या बालमेळाव्याकरता आमच्या शाळेतील वर्ग 1 ते 4 मधील सर्व बाल चिमुकलींनी या बाल आनंद मेळाव्याकरता विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत आणि या स्टॉल करता त्यांच्या पालकांनी सुद्धा त्यांना छान प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि इथे जवळपास 30 पेक्षा जास्त स्टॉल विद्यार्थ्यांनी लावलेले आहेत। तर या बाल आनंद मेळाव्याचा उद्देशच असा असतो की खाण्याचा आनंद लुटा आणि यातून खाण्याचाच आनंद लुटला जात नाही तर विक्रीचा सुद्धा आनंद लुटला जातो आणि आमच्या चिमुकली आज खाण्याचा सुद्धा आस्वाद घेणार आहे आणि विक्री कशी केली जाते, दुकान कसा लावला जाते आणि विक्री करताना ग्राहकाशी संवाद कसा साधला जातो या सर्व कौशल्य त्यांच्यामध्ये या बाल आनंद मेळाव्यातून रुजत असते। या बाल आनंद मेळाव्यात या ठिकाणी जेव्हा स्टॉल लावले जाते तेव्हा कोणत्या वस्तूचा स्टॉल लावायचा आणि त्यामध्ये किती वस्तू आपल्याला आणाव्या लागतील याची यादी सुद्धा मुली पहिल्यांदा तयार करतात आणि त्यानंतर ते पदार्थ कसे बनवायचे आणि ते पदार्थ चांगल्या रीतीने कसा बनेल आणि आपला पदार्थ जास्तीत जास्त उत्तमरित्या स्वादिष्ट कसा बनेल याकडे विशेष लक्ष देऊन हे पदार्थ या ठिकाणी बनवलेले आहेत आणि यातून या विषयाचा संबंध भाषेशी सुद्धा येतो, या विषयाचा संबंध गणिताशी सुद्धा येतो व इतर विषयांशी सुद्धा या बाल आनंद मेळाव्याचा संबंध येतो। म्हणजे या ठिकाणी ह्या ज्या मुली आहेत ह्या आपापल्या वस्तू सुद्धा विक्री करणार आहे आणि विक्री करताना त्यांना गणिताचा व्यवहारात कसा उपयोग केला जातो हे कौशल्य त्यांच्यामध्ये येते आणि त्यानंतर जेव्हा त्यांची पूर्णपणे विक्री होईल तेव्हा ते पैसे सुद्धा मोजतील आणि त्यातून म्हणजे बेरीज ही सुद्धा संकल्पना त्यांना या ठिकाणी समजल्या जाते। तसेच वस्तू तयार करताना पारंपरिक वस्तू कोणत्या, पारंपरिक खाद्यवस्तू कोणत्या आणि आजकालच्या नवीन पद्धतीच्या वस्तू कोणत्या ह्या सुद्धा मुली इथे निवड करतात आणि त्यातून त्यांना इतिहास, भूगोल या सर्व विषयांचं ज्ञान या मुलींमध्ये रुजल्या जाते। म्हणजेच या आनंद मेळाव्याचा उद्देश हा नुसता आनंदच नाही तर विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारचं कौशल्य निर्माण करणे हा सुद्धा असतो आणि इतर विषयांचं ज्ञान, व्यावहारिक ज्ञान मिळवणे हा सुद्धा असतो। तर या ठिकाणी माझ्या चिमुकल्या मुली ह्या सर्व आनंदित दिसत आहे। त्यांनी विक्रीचा सुद्धा आनंद घेतला आहे आणि खाण्याचा सुद्धा आनंद घेतला आहे आणि आता शेवटी कोण जिंकेल याचा सुद्धा त्या आनंद घेतील असं मला वाटते आणि या ठिकाणी मला सुद्धा फार आनंद झाला आहे। माझ्या अनेक मुलींनी विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत आणि मी सुद्धा खाण्याचा आनंद तेवढ्याच प्रकारे लुटलेला आहे। धन्यवाद।